वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोर टीमची पार पडली बैठक। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहणार, स्वतंत्र लढणार की तिसरी आघाडी स्थापन करणार, यावरती आज सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करणार। वंचित बहुजन आघाडीला आता 4 ऐवजी 5 जागांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव। भिवंडी, सांगली, जालना या 3 जागांचा महाविकास आघाडीचा तिढाही सुटल्याची माहिती। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यादी जाहीर होणार। आज सकाळी 11 वाजता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये 10 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यामध्ये आज अजित पवारांनी बोलावली बैठक। बैठकीला माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा होणार, तर सातारा आणि नाशिक उमेदवारी संदर्भात बैठकीत चर्चा। मनसेची आज शिवतीर्थावरती महत्त्वाची बैठक। मनसे महायुतीच्या सहभागासंदर्भामध्ये चर्चा होण्याची शक्यता। या बैठकीमध्ये मुंबईमधील 6 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर आणि रामटेक मतदारसंघामधील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार। नागपूरमध्ये आज महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करतील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन। महायुतीचे उमेदवार सुनील वेंढे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल राहणार उपस्थित। रामटेक लोकसभा मतदारसंघामधून वंचितच्या उमेदवारानं भरला उमेदवारी अर्ज। वंचितकडून शंकर चहांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आंबेडकरांनी स्वतः मला एव्ही फॉर्म दिला, चहांदे यांची माहिती। रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी। ठाकरे गटाचे सुरेश साखरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। साखरे निवडणूक लढण्यावरती ठाम। चंद्रपूरमध्ये लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यासाठी माजी खासदार भूसराज अहिर, त्यासोबतच वर्धा खासदार रामदास तडस यांची उपस्थिती। चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित। रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची अजित पवारांकडून घोषणा। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र 28 मार्चला स्पष्ट होणार, अजित पवार यांची घोषणा। बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटच लढणार। पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये ठराव। महादेव जानकर यांना पाठिंबा ही केवळ अफवा, अजित पवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला 4 जागा येण्याची चर्चा। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं खोचक ट्विट। तिकीट वाटणारे हात आज तिकीट मागतायत, रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 ते 7 जागा लढवणार। लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन राजू शेट्टी उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची माहिती। बीड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्योती मेटे यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट। 2 दिवसांमध्ये ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता। मेटेंनी लोकसभा लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही। शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत प्रवेश। शिवाजीराव आढळरावांनी फेसबुक पेजवरती राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह, जनतेची ताकद हीच माझी ताकद, आढळरावांचं ब्रीद वाक्य म्हणत शेअर केली पोस्ट। शिरूर लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळरावांमध्ये सामना। 2019 मध्ये अमोल कोल्हे यांच्याकडून आढळरावांचा झाला होता पराभव। महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरेंनी मला पुणे लोकसभेची तयारी करायला सांगितली, मात्र मी त्यांना नकार दिला। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळरावांचं काम करणार आमदार दिलीप मोहिते यांची माहिती। मात्र आढळराव पाटलांनी अविश्वास दाखवला, तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही, लक्षात ठेवा, मोहितेंचा आढळराव पाटील यांना इशारा।
शिवाजी आढळराव हे शिरूर लोकसभेचे उमेदवार, अजित पवारांकडून घोषणा। तर आढळरावांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणायचं आहे, अजित पवार यांचं मतदारांना आवाहन। परभणी लोकसभेची जागा भाजपला द्या, मित्र पक्षाला दिल्यास जागा हातची जाण्याची भीती, आमदार बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामधली पोटनिवडणूक रद्द, पोटनिवडणुकीच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये होती याचिका। जनतेच्या पैशांचा 3 महिन्यांसाठी अपव्यय कशासाठी, याचिकेमध्ये सभा। मुंबईमध्ये इंडिया आघाडीची नेत्यांची बैठक संपन्न, बैठकीमध्ये अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या विरोधात आंदोलन आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट। संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपकडेच राहावी यासाठी स्थानिक भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह। शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकच्या जागेवरती दावा कायम। या 4ही जागांवरती महायुतीमध्ये चर्चा सुरू, इच्छुक उमेदवारांची नावं भाजपकडे पाठवण्यात आल्याची माहिती। गडचिरोलीमध्ये भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी विजय संकल्प सभा। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती। अशोक नेते यांना विक्रमी मतांनी निवडून आणा, फडणवीस यांचं मतदारांना आवाहन। गडचिरोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी भरला उमेदवारी अर्ज। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। प्रचंड मतांनी निवडून येईल उमेदवार अशोक नेते यांना विश्वास। कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये ध्रुव गोयल यांच्या सेमिनारमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मुंबई विद्यापीठाकडून सर्व प्रकारची दखल घेत परिपत्रक जारी, आचारसंहितेचं पालन करण्याचे निर्देश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोशल मीडियावरती प्रचार करणाऱ्यांवरती पोलिसांची नजर, जातीय तेढ निर्माण होईल असा प्रचार न करण्याचं पोलिसांचं आवाहन। जळगावच्या रावेर मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावोगावी चांगला प्रतिसाद। महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची माहिती, पक्षामध्ये कोणीही नाराज नाही, खडसेंची प्रतिक्रिया। पक्षाकडून कोणतीही नोटीस आली नाही, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची माहिती। तर लोकसभा निवडणूक लढवणारच, शिवतारे यांची प्रतिक्रिया। संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येणार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा। मात्र त्यांना कोणता फॉर्म्युला आहे हे माहीत नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। भिवंडी लोकसभेमध्ये 2014चा बदला घ्यायचा म्हणून जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही विनंती। ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे लोकसभेसाठी इच्छुक। चंद्रपूर आणि लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार राजू तोडसाम हे रिंगणामध्ये। आज दुपारी 1 वाजता चंद्रपूरमध्ये निवडणुकीचा अर्ज भरणार। हातकणंगले लोकसभा निवडणूक स्वबळावरती लढवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची भूमिका। या भूमिकेवरती ठाम, प्रसंगी नुकसानही सहन करायला तयार, शेट्टींचा महाविकास आघाडीला इशारा। महाविकास आघाडीनं मला पाठिंबा जाहीर करावा, मी पाठिंबा घ्यायला तयार, मात्र महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। हातकणंगलेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नये, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडीला सल्ला। अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, बावनकुळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते राहणार उपस्थित। आमदार अपात्रता प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 एप्रिल रोजी होणार सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी घेतलं कमळ हाती, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये केला भाजपमध्ये पक्षप्रवेश। संजय राऊत यांच्या विरोधामध्ये भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, मोदींचा जिथे जन्म झाला तिथे औरंगजेबाचा जन्म झाला। या संजय राऊतांचं बुलढाण्यामधील सभेमधील भाजपची सीडी निवडणूक आयोगाकडे सादर। मनोज जरांगे आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला, अजय महाराज बारसकर यांची टीका। अशोक चव्हाण यांच्या भेटीसाठी जरांगेंची काय चर्चा झाली त्याचं रेकॉर्डिंग जगासमोर आणा, बारसकरांची मागणी। शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट। महायुतीकडून
ठाणे लोकसभेसाठी फाटक आणि चव्हाण यांच्या नावाची चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक संपन्न। लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र लढणार, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरेंची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मराठा समाजाची बैठक पार पडली। वसंत मोरे मराठा समाजाकडून निवडणूक लढवणार का, सवाल उपस्थित। मंत्री दीपक केसरकर तिकिटासाठी भाजपची लाचारी करतात। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची केसरकरांवरती टीका, तर केसरकर नेमके कोणाचे प्रवक्ते, नाईक यांचा सवाल। जे शिवतारेंना अर्ज भरेपर्यंत आम्ही समजावून सांगू, नाही ऐकलं तर त्यांचा आमचा संबंध संपला, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या बंडखोरीमुळे पक्ष त्यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस पाठवणार। पक्षाचा आदेश मानला नाही तर शिवतारेंची हाकलपट्टी होण्याची शक्यता। पुण्यामध्ये 28 मार्चला रिपब्लिकन पक्षाची राज्यस्तरीय बैठक होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार। मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा कमी, मात्र मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यावरती कोणताही परिणाम होणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावं यासाठी सर्व प्रकारच्या राजकीय पक्षांचे मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज। ध्रुव गोयल यांचा सेमिनार आयोजित केल्या प्रकरणामध्ये मुंबई विद्यापीठाची ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस। युवा सेनेनं केलेल्या तक्रारीची मुंबई विद्यापीठाकडून दखल घेत प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती 5 कोटींची लूट करणाऱ्या टोळीला अटक। गुन्हे शाखेची कारवाई। आरोपींकडून 4,87,50,000ची रोख रक्कम जप्त। या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू। अशोक चव्हाण, बसवराज पाटील, मुरुमकर यासारखे नेते काँग्रेस सोडून गेलेत, मात्र प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार तेच विजय रोख खेचून आणतील। आमदार अमित देशमुख यांचं लातूरमध्ये वक्तव्य। भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या मूळ गावी कालकाई मातेची पालखी नाचवली। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये होळी सण उत्साहात साजरा। गुरुद्वारामध्ये 5 दिवस होळीचा सण साजरा केला जातो। यावेळी देश विदेशातून हजारो भाविकांची गर्दी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती 50 लाखांची रोकड जप्त। उर्से टोल नाक्यावरती तपासणीच्या दरम्यान महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनामध्ये ही रोकड आढळली। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अकोल्यामध्ये उन्हाचा पारा 41.5 अंश सेल्सिअसवर। किमान तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ। शनिवारी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पिंपरीतल्या जुन्नर तालुक्यामधील आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये बिबट्या दाखल। बिबट्याला जेरबंद करताना वनरक्षक जखमी वनरक्षकावरती उपचार सुरू। ठाण्यामध्ये तुळशीधाम परिसरामध्ये एक झाड भैरवी सोसायटीच्या आवारामध्ये कोसळलं। या घटनेमध्ये कारचं नुकसान। अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 2.9 रिश्टर स्केलचा सौम्य झटका। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये सुद्धा भूकंपाचे सौम्य धक्के। जमीन हल्ल्यानं नागरिकांमध्ये घबराट। काल संध्याकाळी 6:05 भूकंप झाल्याची माहिती। वाशिम जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी साठ्यामुळे उन्हाळी बाजरी पीक जोरात। बाजरी पिकाला चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीला दिली पसंती। मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याकडून तक्रारदारांचे चोरीला गेलेले मोबाईल परत आणण्यात पोलिसांना यश। 50 मोबाईल फोन तक्रारदारांना परत। तक्रारदारांनी मानले पोलिसांचे आभार। बुलढाण्यामध्ये खामगावमध्ये औद्योगिक परिसरातील जगदंबा ॲग्रो कंपनीला भीषण आग। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न। आगीचं कारण स्पष्ट। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पंढरपूर शहरामध्ये हळहळ व्यक्त। पिंपरीमध्ये इंस्टाग्रामला मृतदेहाची स्टोरी ठेवणाऱ्या तरुणाची हत्या। या प्रकरणामध्ये माळुंगे पोलिसांकडून एकाला अटक, तर मुख्य सूत्रधार फरार असल्याची पोलिसांची माहिती।
मध्य प्रदेश राज्यामधील भाजप स्टार प्रचारकांची यादी जाहीर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार प्रचार। काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांवरती होणार चर्चा। उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि गोव्यामध्ये चर्चा। सिक्कीममध्ये एप्रिल महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार। या निवडणुकीसाठी भाजपकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हावेरी मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवणार, तर भाजपसाठी कर्नाटकमध्ये समर्थक वातावरण। बोम्मईंची प्रतिक्रिया। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होळी उत्सवामध्ये सहभागी। गोरखनाथ मंदिरामध्ये होळी साजरी। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी। उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला उत्तर प्रदेश दौरा। पंतप्रधान मेरठमधून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार। लक्षद्वीप मतदारसंघामधून शरद पवार गटाचे उमेदवार मोहम्मद फैजल पीपी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनंतर सोडलं उपोषण, पण काही दिवसांनी पुन्हा उपोषण करणार। वांगचुक यांनी केलं स्पष्ट। गेल्या काही दिवसांपासून कारगिलमधील नागरिकांचंही उपोषण। द गटलेस फूडी म्हणून प्रसिद्ध असलेली फूड ब्लॉगर नताशा डिड्डीचं निधन। नताशाच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट। चेन्नई सुपर किंग्सची इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील विजयी मालिका कायम। चेन्नई सुपर किंग्सनं काल गुजरात टायटन्सचा 63 धावांनी केला पराभव। न्यूयॉर्कमध्ये 68व्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमनमध्ये भारताच्या रुचिरा कंबोज सहभागी। रुचिरा कंबोज या संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी। युक्रेनमधील विज्ञान संग्रहालयामध्ये अदानी समूहाची अदानी ग्रीन एनर्जी गॅलरी। नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी होणार मदत। अमेरिकेमधील बाल्टिमोर येथील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज येथील दुर्दैवी अपघात। या अपघातामुळे भारतीय दूतावास प्रशासनाकडून एक हेल्पलाईन प्रसिद्ध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।